जाम बरं वाटतंय. थांबायचं आहे 2 मिनिटं सुमित. विनंती असेल पुढील मॅचसाठी कशा प्रकारची रणनीती असेल यावेळेला, म्हणजे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तू, कॉन्फिडन्स दुणावलेला असेल तर पुढील मॅचसाठी आपल्या संघाबद्दल काय म्हणशील? आमच्या संघाबद्दल आमचे संघ फक्त 100% द्यायला पाहिजे. आम्ही संघ जिंकू. जास्त वेळ घेत नाही, लाजरा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो, परंतु बॅटिंगमधून यावेळेला उत्तर देत असताना आपल्याला पाहायला मिळाला सुमित सारखा फलंदाज सामन्याकडे वळतोय. इथे सामना रंगतो, एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं एकलव्य, दुसरीकडे वेलकम शैलेश दादा करावडे, एक उत्तम आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येवर पुन्हा एकदा लक्ष देऊया. 3 चेंडू 2 धाव फलकावर येत असताना एक गडी गमावत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो. उंच तगडा ताकदवान फलंदाज आपल्याला एकीकडे पाहायला मिळतोय, एकीकडे हितेश आहे, दुसरीकडे अर्चित सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत एक गडी गमावलाय. यावेळेला काय गरजेचं आहे, यावेळेला पार्टनरशिप तितकेच गरजेचं आहे, कारण स्वस्तामध्ये यावेळेला परताळत असताना चौरीस सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल धाव घेतली जाते, डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातो. हितेश सारखा फलंदाज आतापर्यंत एक उंच तगडा ताकदवान आणि अनुभवाची ताकद भरलेला हा फलंदाज आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहायला गेलं ना तर 4 धावेपर्यंत खेळत असताना पाहायला मिळतो. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, सिंगल धाव यावेळेला येत असताना पाहायला मिळतोय. षटकाचा खेळ होतोय, 6 चेंडूंचा आतापर्यंत खेळतो, 5 धाव धाफळकावर येत असताना पाहायला मिळतोय. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा डीजे मॅन कडे ऐकूयात एक मधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवर यावेळेला नितीन माने येत असताना पाहायला मिळतो, परंतु हितेश आतापर्यंत काय फलंदाजी करतो, सुप्परित्या फलंदाजी करत असताना वैयक्तिक आतापर्यंत संघाची जिम्मेदारी पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. वेलकम जितेश, आपलं देखील आगमन आहे, वेलकम. सिंगल धाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं, सिंगल धावेने धाव संख्येचा ग्राफ बढवत असताना आतापर्यंत धाव फलकावर आपण पाहायला गेलं तर 7 धावा येत असताना एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतं, भव्य दिव्य आयोजन. द डार्क किचन प्रीमियर लीग अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दिनांक 21, 22 आणि 23 रोजी, म्हणजे आज स्पर्धेचा आपण पाहायला गेलं ना तर दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं ज्यांचे शुभहस्ती या ठिकाणी आपण पाहायला गेला ना तर नाईक आणि त्यांच्या सोबतच पंकज दादा मिश्रा यांच्या शुभहस्ती या ठिकाणी आपण पाहायला गेला स्पर्धेचं या ठिकाणी शुभागमन झालं होतं. आजचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो, तितक्याच सक्सेसफुली रित्या देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आज खेळ दाखवत असताना एकीकडे हितेश खेळतो, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय अर्चित सारखा फलंदाज. 8 चेंडू 7 धावांवर आतापर्यंत हितेश सारखा फलंदाज खेळत असताना आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळले जातात. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे, फिरकावून देण्याचा प्रयत्न, सिंगल धावे येते का तर यस, सिंगल धावेवर यावेळेला समाधान मानावं लागतंय. 2 षटकांचं आतापर्यंत खेळत असताना पाहायला मिळतं, 2 षटका 12 चेंडूंचं उर्वरित आतापर्यंत खेळ होत आहे. 11 धावा धाफळकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं एक चांगलं दिव्य भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी. म्हणजे ज्या खेळाने तुम्ही आम्हाला वेडे लावले ना मित्रांनो, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिली तो खेळ म्हणजेच क्रिकेट, आणि ज्या खेळाने आपल्याला असंख्य असा मित्रपरिवार दिला ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय द डार्क किचन प्रीमियर लीग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं एक भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी. अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा सामना या ठिकाणी. वैयक्तिक प्रथम तर सांघिक द्वितीय षटक हाताळण्यात यावेळेस मारुती सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू लोअर फुटाचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, चुकी घडली जाते.
येतोय चेंडू यावेळेला सीमारेखा पार 4 धावेमध्ये. आतापर्यंत आपण पाहायला गेल्यानंतर प्रेशर होता, दबाव होता आणि हा प्रेशर रिलीज करणारा पटका येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अर्चिस यांच्या पट्ट्यामधून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वस्तिक 11 संघ एकीकडे आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहायला गेलं तर बीवी एकलव्य संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ तब्बल आहेत. आतापर्यंत आपण पाहायला गेल्यानंतर समांतर लढत आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या 4 धावेने प्रेशर रिलीज केला जातोय. हितेश यावेळेला सामना आपल्याला पाहायला मिळतो जो स्वस्तात गडी गमावला होता, म्हणजे गौरीश सारखा फलंदाज ज्या वेळेला शून्यावर बाद होतोय त्यानंतर पूर्णपणे संघाची जिम्मेदारी दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. स्वतःच्या खांद्यावर धरून चालल्यात अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येत असताना यावेळेला कोण एकीकडे प्रहार करतो अर्चिस, दुसरीकडे हितेश सारखा फलंदाज प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. येस टीजे कोलवाटापाचा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला जातो. बॅक टू बॅक दुसरा चेंडू, दुसरा प्रहार. यस थँक्यू डीजे. हितेश यावेळेला मात्र वेगळ्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धडाडीचं रूप धारण केलेला हितेश एकीकडे पाहायला मिळतं, दुसरीकडे अर्चिस सारखा फलंदाज पाहायला मिळतोय. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ होतोय. 3 षटकामध्ये 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत होतोय. 26 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. म्हणजे पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज निनादला आपण पाहिला. निनाद सारखा गोलंदाज कंजूस गोलंदाजी हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्ची पडला. आणि त्यानंतर नितीनला आपण पाहिलं, नितीन बने देखील आपण पाहायला गेलं नंतर 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्ची पडत असताना आणि त्यानंतर प्रहार आला तो मारुती सारख्या गोलंदाजावर. मारुतीला किती तब्बल धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 6 चेंडूमध्ये 15 धावा आतापर्यंत मारुती यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये येत असताना पाहायला मिळतात. सांघिक धावा संख्या आतापर्यंत धावफलकर आपण पाहायला गेलं तर 26 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सनी सारखा गोलंदाज पहिला चेंडू ट्रॅपच्या साईने भिरकावून देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण पहिला चेंडू गॅदर केला जातोय, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. देश एकीकडे आतापर्यंत चांगली खेळ करत असताना पाहायला मिळतात. ताकदीचा वापर केला जातोय. यावेळेला ड्राफ्टच्या साहाय्याने सिंगल धाव डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल धावेने धावसंख्येत एकने भर पडला जात आहे. 27 धावा आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ होत असताना पाहायला मिळतात. 27 इन बोर्ड. सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. लोअर फुलटचा चेंडू होता, परंतु यावेळेला ड्राफ्टच्या साहाय्याने सिंगल धावा घेतली. 27 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धावा घेतली जाते. ही सिंगल धावा देखील आपण पाहायला गेल्यानंतर अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये तितकीच महत्वाची ठरत असते. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ होता. 28 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावण्यात यश मिळत आहे. एकीकडे अर्चिस सारखा फलंदाज, दुसरीकडे हितेश सारखा फलंदाज. काय आतापर्यंत फलंदाजी केली जाते. यावेळेला पुन्हा एकदा परंतु पूर्णपणे स्वतःला धकवून दिलं जात आहे. प्रेक्षकांचा देखील या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. क्षेत्ररक्षण तशा प्रकारचं होत आहे. सिंगल धावा घेतली जाते, परंतु सिंगल धावेने धावसंख्येत एकने भर पडला जातो. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले जाते. 29 धावा भिरकावून देण्याचा प्रयत्न ज्यावेळेस सुटला जातोय का तर यावेळेला चुकी घडते. प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडंसं लांब व्हायचं, थोडंसं लांब राहायचं. अजून देखील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. 33 धावा आतापर्यंत धावफलकावर कुठल्या गेल्यात. त्यामध्ये हितेश यांच्या आपण पाहायला गेल्यानंतर वैयक्तिक 23 धावांची खेळ करत असताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार येत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या 37 धावा धावफलकावर कुठल्या जातात. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 38 धावेंचं भलं मोठं आव्हान धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जिथे सामना रंगताना पाहायला मिळेल. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतं स्वस्तिक 11 संघ, तर दुसरीकडे बीबी एकलव्य संघ. हा देखील संघ आपण पाहायला गेल्यानंतर फलंदाजामध्ये माहीर असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. येतोय पुन्हा एकदा टॉस का बॉस कडे, जिथे सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. वार कर देना, प्यार भर देना, आ जाना मेरी बाहों में, और मेरे दिल में ही रहना। ये महीना दूसरा
यस, थँक्यू डीजे. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल जिथे एकीकडे एमसीसी संघ तर दुसरीकडे केएनसीसी संघ. दोन्ही संघाचे त्याला संघ नाही का आपण यायचे त्वरित टॉस का बॉस मध्ये. त्याला एमसीसी संघ ओमकार पाटील आपण यायचं आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं केएनसीसी संघ आपल्याला पाहायला मिळतो आदरणीय सन्माननीय किरणदादा पाटील. किरणदादा पाटील आपण यायचे आपल्या शुभहस्ती या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होईल. आपण यायचं आहे त्वरित टॉस का बॉस मध्ये जिथे संघ आपल्याला पाहायला मिळतो एकीकडे केएनसीसी संघ तर दुसरीकडे एमसीसी संघ. सामन्याकडे वळतोय जिथे आपल्याला पाहायला मिळतं 24 चेंडू 38 धावांचं आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. नाणेफेकीचा कॉल होतोय या ठिकाणी. किरणदादा पाटील एक चांगलं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल होईल जिथे आपल्याला पाहायला मिळतं केएनसीसी संघ तर दुसरीकडे एमसीसी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कॉल कोण देतोय? हेड्स इज द कॉल आवाज येतोय यावेळेला परंतु टेल्स येतोय. प्रथमतः पाहुण्यांना मी विनंती करेल आपण थांबायचंय. त्याला दोन्ही कर्णधार वेळ घेतात का? ठीक आहे आपण सामन्याकडे वळूया. चोवीस चेंडू 38 धावांचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरुवात होते या वेळेला सामन्याला. सलामीर फलंदाज नितीन माने स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न या वेळेला क्षेत्ररक्षण केलं जात आहे. प्रेक्षकांनी या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर प्रोत्साहित केलं जात आहे. सिंगल धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावेंचा श्रीगणेश या ठिकाणी केला जातोय. एक चेंडू एक धाव या वेळेला बॅटची कडे येतो. या वेळेला इंटू द पार क्षेत्ररक्षणाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतं. गडी बाद होतो या वेळेला. यस डीजे. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. क्षमासावी 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होत असताना पाहायला मिळतं. क्षमासावी चुकी देखील माणसाच्या हातूनच घडत असते. गोलंदाज जणू काही असा बघत होता माझ्यावर. असो एक षटकाचा खेळ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या दाफळकर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 6 चेंडूंचा खेळ होत असताना 4 धावा दाफळकर येत असताना पाहायला मिळतं. मॅचचं इक्वेशन या वेळेला काय दर्शवत आहे? मॅचचं इक्वेशन या वेळेला 18 चेंडू 34 धाव्यांचं भलं मोठं आव्हान देखील अजून धाफळकर येत असताना पाहायला मिळतं. परंतु कालच्या दिवसामध्ये असे देखील आपण सामने पाहिले होते. म्हणजे जो गोलंदाज वसई तालुक्यातील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे. जे राहुल पुलेकर सारख्या गोलंदाजाला लगातारचे 4 चेंडू निर्धाव चेंडू हाताळणारा गोलंदाज आपण पाहायला गेला ना तर शशांक वराडकर यांना देखील आपण पाहायला गेलं ना तर 6 चेंडू मध्ये कालच्या दिवसामध्ये 20 धावा देखील आपण पाहिल्या होत्या. म्हणजे क्रिकेटमध्ये असं देखील म्हटलं जातं ना की अशक्य अशा गोष्टी शक्य करून दाखवणं हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि अशा जर प्रकारचं आतापर्यंत आपण पाहायला गेलं पुन्हा एकदा गडी बाद होत असताना पाहायला मिळतं. बॅटची कडा घेऊन येतोय.
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज येत असताना पाहायला मिळतं सनी, यावेळेला अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि चौथं षटक, अंतिम षटक एक चांगल्या रीतीने हाताळलं होतं, तो गोलंदाज यावेळेला येत असताना पाहायला मिळत आहे. पहिलं चेंडू वैयक्तिक खातं खोललं जातं. आतापर्यंतचे 3 चेंडूंचा खेळ होत असताना पाहायला मिळतं. 6 धाव धाफळकर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे प्रेशर आहे पूर्णपणे. आपण पाहायला गेलं ना तर फलंदाजी करणारा एकलव्य संघावर आतापर्यंत प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडूवर प्रहार देखील पाहायला मिळतोय. गडी बाद होत यावेळेला. पंच गंभीर पाटील आमच्यापर्यंत वळतात. आसमंतापर्यंत अगदी बोट उंचावत असताना पाहायला मिळतं. आणि सनी जशा प्रकारे येतोय तशा प्रकारे यावेळेला पुन्हा परतावत असताना पाहायला मिळतं. थँक्यू थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मारुती येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक एंडला आतापर्यंतचे 4 चेंडूंचा खेळ होत असताना पाहायला मिळतं. 6 धाव धाफळकर येत असताना आकडे टप्प्याचा चेंडू 1+4 4 धावेने खातं खोलत असताना या ठिकाणी पाहायला मिळतं. धावसंख्या धाफळकर आतापर्यंत. त्याला खेळाडूंना विनंती असेल आपण थोडस बाजूला व्हायचंय. सामना दिसत नाही. विनंती असेल थोडस बाजूला व्हायचंय. धावसंख्या 11 धावा 3 गडींच्या मोबदल्यामध्ये. मॅच इक्वेशन काय दर्शवतं यावेळेला तुमचं पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पालघर जिल्ह्यामध्ये सर्वांना हवंसं असणारं नेटवर्क या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे ज्याची बुकिंग आपण पाहायला गेलं ना तर 6 महिने अगोदर केली जाते. हे आमचं पाटील नेटवर्क आणि आमचे नितेश पाटील, आमचे एक प्रिय मित्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं नेटवर्क या ठिकाणी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू हाताळला जातोय का? येस, निर्धाव चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ होतोय. धावसंख्या धाफळकर 12 चेंडू 12 धाव धाफळकर येत असताना पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू मध्ये 26 धावेंचं अजून देखील आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळतं. खेळण्याचा प्रयत्न यावेळेला काय घडलं जात आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पूर्णपणे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. पंचांकडे दादा मागितले जाते परंतु सिंगल धावेवर समाधान मानावं लागतं. स्वस्तिक संघ विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. आमच्या टेक्निकल टीमला या ठिकाणी त्रास होते. विनंती असेल आपण युट्यूब सामने आहेत जेणेकरून प्रेक्षकांपर्यंत पूर्णपणे नीट माहिती पोहोचल्या पाहिजे याची विनंती घ्यायची आहे. विनंती असेल आपण अतिरिक्त खेळाडू स्वस्तिक संघ पाठवायचा आहे. धावसंख्या धाफळकर आतापर्यंत 14 धाव धाफळकर येत असताना पाहायला मिळतात. 2 चेंडूंचा खेळ होत असताना पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न ऐश येतोय यावेळेला. गडी बाद होतो. नववा चेंडू येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 24 धावांची अजून देखील गरज धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. समीर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय का यावेळेला? 4 धावेमध्ये जात असताना 4 धावेने धावसंख्या आतापर्यंत 18 धावा धाफळकर येत असताना पाहायला मिळत आहे. येणाऱ्या 8 मध्ये 20चं इक्वेशन. म्हणजे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ना 4 चेंडू मध्ये देखील 20 धावा पाहिल्या होत्या. येणारे 8 चेंडू आहेत परंतु यावेळेला प्रेशर होता, दबाव होता आणि हा दबाव भरा षटकार येत असताना पाहायला मिळतं. येस थँक्यू. आम्हाला आठवण करून देत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आमचे टेक्निकल स्कोरर या ठिकाणी कि दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. तर या ठिकाणी काय वडेल डिक्लेअर झोन मध्ये जात असताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ होतोय. 19 धावा धाफळकर येत असताना पाहायला मिळत आहे. येणाऱ्या 6 मध्ये 19 धावांची गरज आहे. येणारे 6 चेंडू मध्ये
उर्वरित आपल्याला 5 चौकारांची कुठेतरी गरज असणार आहे. म्हणजे सामन्याचं पारडं पाहायला गेलं ना तर थोडंसं कुठेतरी एकतर्फ जात असताना पाहायला मिळतं. परंतु क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा असं देखील पाहतो ना की क्रिकेटमध्ये कधी कधी एका चेंडूमध्ये 4 धावा सुद्धा निघताना पाहतोय आणि 6 चेंडूमध्ये कधी कधी 1 धाव सुद्धा न निघताना पाहतोय. अशाच प्रकारचं दृश्य आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला जातोय. येणारे आता 5 चेंडू, येणाऱ्या 5 चेंडू मध्ये 19 धाव्यांची गरज. बॅकफूट लावून टाकण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग केला जातोय का, परंतु चेंडूला गॅदर केला जातोय. पुन्हा एकदा सिंगल धाव, सिंगल धावेवर समाधान मानावं लागतंय. भिरकावून देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. दबाव आहे, प्रेशर आहे. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी, म्हणजे सामन्यामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त आपण पाहू शकतोय 4 धावा औपचारिकता बाकी आपल्याला पाहायला मिळतं. येणाऱ्या 2 मध्ये 14 धाव्यांची गरज असणार आहे. बीव्ही एकलव्य संघ आपण पाहायला गेल्यानंतर बराच बॅकफूटला जात असताना पाहायला मिळतो. म्हणजे ज्या चौकाराची अगोदर गरज होती तो चौकार त्या वेळेला येत नसताना आपण पाहतोय. म्हणूनच म्हटलं जातं ना प्रत्येक क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा जीवनामध्ये वेळेला का महत्व दिलं जात आहे, त्या वेळेला महत्व देणं तितकंच गरजेचं असतं. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी, यावेळेला विजयी संघ ठरतोय स्वास्तिक संघ. कॉंग्रॅच्युलेशन बाय स्वास्तिक संघ आणि हार्ड लक बाय बीव्ही एकलव्य संघ. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येतोय पुन्हा एकदा पुढील मॅच